नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण गणित भाग 1ची जुलै 2024च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 3 आपण अभ्यासणार आहोत. यापूर्वी मी प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवता येतील. आणि 4-5 प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवल्या तर अगदी चांगले मार्क सहज मिळू शकतात. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे पुढच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायच्या असतील तर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढील व्हिडिओ मी अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल. चला वळूया आता आपल्या व्हिडिओकडे. प्रश्न 3 ए आहे, खालीलपैकी कोणतेही एक कृती पूर्ण करून लिहा. त्यातलं पहिलं गणित आहे, एका शेअरचा बाजारभाव 1000 रुपये असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली, तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती ते काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. म्हणजे इथे शेअरचा बाजारभाव आहे 1000 रुपये आणि दलाली जी आहे ती 0.1% आहे आणि विक्रीनंतर किती रक्कम मिळेल ते आपल्याला काढायचं आहे. आता ही कृती इथं मी कागदावर लिहून घेतलेली आहे. आता दलाली रक्कम, इथं बॉक्स गुणिले दलालीचा दर, म्हणजे इथं आहे बाजारभाव. हे सूत्रच आहे की दलालीची रक्कम काढायची असेल तर बाजारभाव गुणिले दलालीचा दर आपल्याला या सूत्र वापरावं लागतं. आता बाजारभाव या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे की शेअरचा बाजारभाव 1000 रुपये म्हणून इथं 1000 लिहिले आहे, तर 0.1 छेद इथं बॉक्स आहे. आता इथं 0.1% आहे. टक्के म्हणजे काय? छेद 100 घ्यायचा, म्हणजे इथं छेद 100 येणार आहे. मग 10 गुणिले 0.1, तुम्ही इथं डायरेक्ट उत्तर पण लिहू शकता किंवा लक्षात नाही आलं तुमच्या तर 0.1 गुणिले 10 केलं आपण तर 10 1 10, हातचा 1 येतो. 10 0 0 अधिक 1 1 आणि पॉईंट नंतर एक संख्या आहे, इथं आपण 1 नंतर पॉईंट दिला तर 1.0, म्हणजे इथं किती आले? रुपये 1. दलालीची रक्कम आलेली आहे 1 रुपया. आता पुढचं आहे, विक्रीनंतर मिळणारी रक्कम बरोबर बाजारभाव वजा दलाली. आता बाजारभाव किती आहे? 1000 रुपये वजा 1 आपण दलाली काढलेली आहे. मग 1000 वजा 1 किती येईल? वजाबाकी, म्हणजे उत्तर किती येईल? 999, म्हणजे 999 रुपये या ठिकाणी विक्रीनंतर रक्कम मिळेल. आता यातलं दुसरी कृती घेऊया. एका फाशाच्या पृष्ठभागावर 2 4 6 8 10 12 या संख्या आहेत. हा फासा एकदा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर मिळणारी संख्या पूर्ण वर्ग असण्याची आहे. तर पूर्ण वर्ग म्हणजे काय? की ती संख्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग असते. म्हणजे 2चा वर्ग काय येत होता? 4, म्हणजे त्या ठिकाणी 4 असणार आहे. 4 ही पूर्ण वर्ग संख्या असणार आहे. 9 ही पूर्ण वर्ग आहे. 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, म्हणजे ती संख्या कुठल्या तरी संख्येचा वर्ग असते. तर असण्याची संभाव्यता काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. आता इथं मी कृती लिहून घेतली आहे. आता एस जो आहे नमुना अवकाश, पहिल्यांदा आपल्याला नमुना अवकाश लिहायचा आहे. तर नमुना अवकाश लिहिताना इथं जे अंक आहेत तेच अंक आपल्याला लिहायचे. 2 4 6 8 10 12, महिरपी कंसात 2 4 6 8 10 आणि 12. आता नंबर ऑफ एस, म्हणजे इथे एकूण किती संख्या आहे? 1 2 3 4 5 6, म्हणजे पुढच्या बॉक्समध्ये आलेला आहे 6. आता समजा बी ही घटना आपल्याला दिलेली काय आहे? तर वरच्या पृष्ठभागावर मिळणारी संख्या पूर्ण वर्ग असण्याची आहे. म्हणजे तो फासा टाकल्यानंतर वरच्या पृष्ठभागावरती पूर्ण वर्ग असेल. तर पूर्ण वर्ग कुठले? 2 हा कोणाचा वर्ग आहे का? नाही. 4 आहे, 4 हा 2चा वर्ग आहे. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे? 4. पुढची संख्या बघूया. 6 आहे का कोणाचा वर्ग? नाही. 8 नाही. 10 नाही. 12 नाही, म्हणजे फक्त 4 आहे.
म्हणजे या ठिकाणी फक्त पूर्ण वर्ग असणारी संख्या जी आहे ती एकच आहे, 4. मग नंबर ऑफ बी म्हणजे ह्या बी संचामध्ये असलेले एकूण घटक किती आहेत, 1. म्हणजे इथे 1 येणार. आता इथं प्रोबॅबिलिटी ऑफ बी म्हणजे बीची संभाव्यता आपल्याला काढायची आहे. मग नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस. आता नंबर ऑफ बी आपण इथं काढलेलं आहे बघा, 1 आणि 6 त्यांनी लिहून दिलेलंच आहे. म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे, 1/6. अशा प्रकारे कृती पूर्ण करायची असते. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न बी आपण घेणार आहोत. बी प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. त्यातलं पहिलं गणित आहे, खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. 4m - 2n बरोबर -4 आणि 4m + 3n बरोबर 16. आता हे क्रेमरच्या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. क्रेमरच्या पद्धतीने उदाहरण सोडवताना ते दोन्ही समीकरणं एकाखाली एक लिहून घ्या. आता हे दोन्ही समीकरणं मी लिहून घेतलेत आणि इथं हा एमचा जो सहगुणक आहे हा 1, याला 1 नंबर द्या. एनचा सहगुणक 2 नंबर आणि पुढची जी स्थिर संख्या आहे त्याला 3 नंबर. म्हणजे इथं आपण कॉलम तयार करून घेतला. हा 1, हा 2 आणि हा 3. आता इथं आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने सोडवताना DM आणि DN काढायचं आहे. तर इथं तुम्ही 3 नंबर फक्त लक्षात ठेवा. D बरोबर 12, DM बरोबर 32 आणि DN बरोबर 13. म्हणजे D, DX, DY याप्रमाणे D, DM, DN 12, 32, 13. आता हे 12, 32, 13 काय आहे, मी यावरती पण एक व्हिडिओ केलेला आहे. पुस्तकातली उदाहरणं जी आहेत ते आपण सोडवलेली आहेत. तरी आपण इथं बघूया की D आपल्याला काढायचा आहे. D म्हणजे इथं जे आपण नंबर दिलेत हा पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम. पहिला आणि दुसरा कॉलम चिन्हांसहित आहे तसाच घ्यायचा आहे. आता इथं म्हणजे एमचे सहगुणक किती आहेत, 4, 4 -2, 3. कारण D, DM, DN याच्यामध्ये या सहगुणकांचा क्रम फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे नंबर जर तुम्ही लक्षात ठेवले, ह्या संख्या लक्षात ठेवल्या की D बरोबर 12, DM बरोबर 32 आणि DN बरोबर 13, तर आपलं क्रेमरच्या पद्धतीने उदाहरण कधीच चुकत नाही. आता हा निश्चयक सोडवताना तिरकस गुणाकार करायचा आणि वजाबाकी करायची. मग 4 × 3 -2 × 4. 4 त्रिक 12 वजा 4 दुणे 8 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो म्हणून -8. मग 12 ऋण गुणिले ऋण धन अधिक 8 म्हणजे D बरोबर 12 + 8 20. Dची किंमत आपल्याला मिळालेली आहे 20. आता आपल्याला पुढचं काढायचं आहे DM. DM बरोबर 32. 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा कॉलम. बघा आता पहिल्यांदा हा तिसरा कॉलम घ्यायचा आहे. -4 16 आणि तिसऱ्यानंतर दुसरा म्हणजे हा दुसरा कॉलम. -3 -2 आणि 3. DM बरोबर 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा कॉलम. तिसरा आधी लिहून घ्या. -4 16 आणि -2 3 हा दुसरा कॉलम. पुढची सोडवण्याची पद्धत सारखीच आहे. तिरकस गुणाकार आणि आलेल्या गुणाकारांची वजाबाकी. म्हणजे -4 × 3 वजा -2 × 16. आता भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो म्हणून ऋणचिन्ह
4 त्रिक 12. आता वजा गुणिले वजा अधिक 16 दुणे 32. आता इथं एक संख्या ऋण आहे, एक धन आहे. एक धन आणि एक ऋण असेल तर त्या संख्यांची वजाबाकी करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. मग 32मधनं 12 गेले 20. मोठी संख्या 32 आहे, तिला धनचिन्ह आहे म्हणजे उत्तर येणार आहे बरोबर 20. म्हणजे DM बरोबर 20. आता पुढची किंमत आपल्याला काढायची आहे DN. DN बरोबर 13. 13 म्हणजे पहिला आणि तिसरा कॉलम. हा पहिला कॉलम आणि हा तिसरा कॉलम. पहिला काय आहे 4 4. तिसरा काय आहे वजा 4 16. बरोबर. इथे पुन्हा तिरकस गुणाकार आणि वजाबाकी. 4 गुणिले 16 वजा 4 गुणिले 4 16 चोक 64 आणि वजा गुणिले वजा अधिक 4 चोक 16. आता 64 अधिक 16 यांची बेरीज केली आपण. 6 4 10. हाचा 1 6 2 8 80. म्हणजे DN बरोबर 80. आता आपल्याला M आणि N ची किंमत काढायची. म्हणून क्रेमरच्या पद्धतीने M बरोबर DM/D. M बरोबर DM/T. आता इथं आणि N बरोबर DN/D. ही दोन सूत्र वापरायची आहेत. आता DM आणि D आपण काढलेलं आहे. DM बरोबर किती आहे 20 आणि D बरोबर सुद्धा 20. इथे फक्त ती किंमत ठेवा. DM बरोबर 20 म्हणून DMच्या जागी आपण 20 ठेवले. D बरोबर सुद्धा 20 आहे म्हणून इथे सुद्धा आपण 20 ठेवले. इथे भाग दिला 20 21 20 21 म्हणजे M बरोबर 1. त्याच पद्धतीने आता DN/D आपल्याला सोडवायचं आहे. DNची किंमत आहे 80 छेद Dची किंमत आहे 20. इथे भाग द्या 20 21 20 चौक 80 म्हणजे N बरोबर 4. 20 चौक 80 N बरोबर 4. म्हणून समीकरणाची उकल MN बरोबर Mची किंमत 1 आणि Nची 4 1 4. याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे चल वापरलेले आहे तेच चल वापरून उदाहरण सोडवायचं आहे. अशा पद्धतीने क्रेमर्सच्या पद्धतीने आपल्याला एक सामायिक समीकरण कसं सोडवायचं ते आपण बघितलं आहे. आता त्यातलं पुढचं दुसरं उदाहरण आपण घेऊया. खालील वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून सोडवा. y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. या समीकरणाची तुलना आपल्याला आता हे समीकरण आधी सामान्य रूपात लिहून घ्यायचं आहे. y वर्ग अधिक 1/3y हा 2 इकडे त्यांना वजा होणार आहे. वजा 2 बरोबर 0. या समीकरणाची तुलना ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 शी करून आता a बरोबर 1 b बरोबर 1/3 आणि c बरोबर वजा 2. c बरोबर वजा 2. आता सूत्राने उदाहरण सोडवताना पहिल्यांदा b वर्ग वजा 4ac ची किंमत काढा. b वर्ग वजा 4ac
आता या सूत्रात फक्त यातल्या किमती ठेवायच्या आहेत. बी वर्ग, बी किती आहे? 1/3 म्हणजे 1/3चा वर्ग वजा 4 गुणिले ए गुणिले सी म्हणून 4 गुणिले एची किंमत 1 गुणिले सीची किंमत -2 बरोबर 1/1चा वर्ग 1 1चा वर्ग 1 आणि 3चा वर्ग 9 म्हणजे 1/3चा वर्ग 1/9. इथं आता गुणाकार आहे, वजा गुणिले वजा अधिक आणि 4 1 4 4 2 8. आता इथं हा गुणाकार करताना अपूर्णांकांच्या बेरजेचा नियम आपल्याला वापरावा लागेल. मग 1/9 अधिक 8/1 कारण इथं छेद 1 आहे. मग इथे छेद भिन्न आहेत. भिन्न छेदांचा गुणाकार करताना अंशस्थानी तिरकस गुणाकार आणि छेदस्थानी मात्र दोन्ही छेदांचा गुणाकार बरोबर 1 गुणिले 1 अधिक 8 गुणिले 9 छेदस्थानी 9 गुणिले 1. हे तुम्ही नाही लिहिलं तरी चालतं, तोंडी लिहिलं तरी चालतं. फक्त आता उत्तर कसं काढायचं किंवा अपूर्णांकांची बेरीज कशी करायची म्हणून मी हे घेतलेलं आहे. 1 1 1 अधिक 8 9 72 आणि 9 1 9 बरोबर 72 आणि 1 73/9. बी वर्ग वजा 4 AC किंमत आलेली आहे 73/9. आता ही किंमत आपल्याला सूत्रात ठेवायची आहे. सूत्रामध्ये चल वापरलेला आहे y म्हणून y बरोबर वजा b अधिक वजा b वर्ग वजा 4 AC/2a बरोबर वजा हे सूत्रातच वजा आहे म्हणून ते चिन्ह द्यायचंच आहे. आणि बीची किंमत आहे 1/3. आता बी वर्ग वजा 4 AC उत्तर आलेलं आहे 73/9. छेदस्थानी 2a ची किंमत आहे 1 2 गुणिले 1 बरोबर वजा 1/3 अधिक वजा 73/9 आणि छेदस्थानी 2 1 2. आता हे आपण सोडवूया. इथं 73चा आपल्याला वर्गमूळ काढता येत नाही, परंतु 9चा वर्गमूळ काढता येते. 9चा वर्गमूळ 3 कारण 9 हा 3चा वर्ग आहे म्हणून 9चा वर्गमूळ 3 येत आहे. आता इथं बरोबर वजा 1/3 आहे तसंच अधिक वजा इथं 1/3 वर्गमुळात 73/2. इथं फक्त आपण 9चा वर्गमूळ काढला आहे. हा छेदस्थानी आहे म्हणून 1/3 येणार आणि वर्गमुळात 73/2. आता इथं 1/3 ही संख्या कॉमन आहे म्हणून 1/3 आपण बाहेर काढूया. 1/3 बाहेर काढला, इथे शिल्लक राहिला वजा 1 अधिक वजा 1/3 आपण बाहेर काढला आहे. इथं कंसात शिल्लक राहिला वर्गमुळात 73 आणि हा छेदस्थानी 2 आहे तसाच. 1/3 आपण बाहेर काढला आहे. इथं वजा 1 इथं फक्त वर्गमुळात 73 आणि छेदस्थानी 2 आहे तसाच. आता इथं ह्या 3 आणि 2चा गुणाकार होणार आहे बरोबर y बरोबर आपण लिहितो इथं y बरोबर वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 73 आणि 2-6 म्हणजे ही yची किंमत आलेली आहे. आता इथं y बरोबर वजा 1 एकदा अधिक चिन्ह घ्या अधिक वर्गमुळात 73/6 किंवा y बरोबर वजा 1
वजा वर्गमुळात 73/6 आहे. त्याचे फक्त इथलं एकदा आधी चिन्ह वापरायचं, एकदा वजा चिन्ह वापरायचं आणि हे आहेत त्या वर्ग समीकरणाची मुळे. याप्रमाणे आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. आता पुढचं उदाहरण घेऊया. तिसरं उदाहरण. तिसरं उदाहरण आहे 2 फासे एकाच वेळी फेकले असता नमुना अवकाश S व नमुना अवकाशातील घटकांची संख्या नंबर ऑफ S लिहा. तसेच खालील घटना संच रूपात लिहा व त्यातील नमुना घटकांची संख्या लिहा. इथं फक्त आपल्याला दिलेले संच लिहायचे आहेत, म्हणजे दिलेल्या ज्या घटना आहेत त्यांचे संच लिहायचे आणि फक्त नमुना घटकांची संख्या लिहायची आहे. आता त्यातलं ए आहे, वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 5च्या पटीत आहे. ही घटना ए साठी अट आहे. आणि बी आहे, वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 25 आहे. ही घटना बी साठी अट आहे. चला सोडवूया आता हे उदाहरण. 2 फासे एकाच वेळी फेकले, त्याचा नमुना अवकाश आपल्याला लिहायचा आहे. त्याचा नमुना अवकाश लिहिताना अगदी सोपा आहे. 2 फासे एकाच वेळी फेकले तर फास्यावरती संख्या असतात 1 ते 6. म्हणून आपण 1 1 1 2 पहिल्या फाश्यावरती 1 घ्यायचा आणि पुढच्या फाश्यावरती फक्त नंबर बदलायचा आहे. 1 2 नंतर 1 3 1 4 1 5 आणि 1 6. नंतर पहिला अंक बदला 2, पुढचं मात्र सारखंच. म्हणजे तुमचं इथं हा नमुना अवकाश लिहिताना चुकणारच नाही. 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. पुढचं 3 1 3 2 याच क्रमाने लिहा. एका ओळीमध्ये 6, एका ओळीमध्ये 6, म्हणजे आपल्याला लिहिताना चूक होतच नाही. 3 2 नंतर 3 3 3 4 3 5 आणि 3 6. 4 1 4 2 4 3 4 4 4 5 आणि 4 6. नंतर 5 1 5 2 5 3 5 4 5 5 आणि 5 6. आणि शेवटचा आता 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6. मैरपी कंस पूर्ण. म्हणजे हे आपण एकूण 1 2 3 4 5 6 आणि 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 6 36 आहेत. नंबर ऑफ S बरोबर 36. याप्रमाणे नमुना अवकाश 2 फास्यांचा उदाहरण असेल तर लिहायचं आहे. त्यात आता पुढचं विचार दिलेलं आहे आपल्याला की वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 5च्या पटीत आहे. म्हणजे ही ए घटना आहे. घटना ए वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 5च्या पटीत असणे. पाचच्या पटीत असणे. 5च्या पटीत म्हणजे काय की 5चा पाढा लक्षात ठेवा.
5, 10, 15 म्हणजे 5 दुणे 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20 म्हणजे याप्रमाणे 5, 10, 15, 20 याप्रमाणे बेरीज या ठिकाणी कुठल्या अंकांची येते ते आपल्याला आता शोधायचं आहे. मग ए घटना म्हणून ते ए लिहायचं आहे. ए बरोबर आता 5, कारण 1 आणि 1 2 होतात, 1 आणि 2 3 होतात, असे आपल्याला शोधायचे. म्हणजे 1 आणि 4 इथं 5 म्हणजे हा पहिला झाला. 1 4, 1 आणि 5 6 इथं नाही, 2 आणि 1 3, 2 आणि 6 आता इथं 2 आणि 2 2 आणि 3 5 म्हणजे 5 बेरीज चालेल, 10 चालेल. आता इथं 2 आणि 6 8 होतात, 3 आणि 1 4, 3 आणि 2 येणार, 3 आणि 2 5. पुढचं 3 आणि 4 7, 3 आणि 6 9 नाही, 4 आणि 1 5. पुढची बेरीज येते का बघा आता. 4 आणि 4 8, 4 आणि 6 10 हे येत आहे. नंतर 5 आणि 1 6, 5 आणि 5 10 म्हणजे 5 5 आणि 6 आणि 1 7, 6 आणि 2 8, 6 आणि 4 10. पुढची नाही येणार कारण शेवटची बेरीज येते 6 आणि 6 12 म्हणजे हे येणार नाही. म्हणजे याप्रमाणे इथपर्यंत येणार आहे. मग आता नंबर ऑफ ए बरोबर 1 2 3 4 5 6 7. नंबर ऑफ ए बरोबर 7 आलेला आहे. आपल्याला फक्त या ठिकाणी घटनासंच रूपात लिहा व त्यातील नमुना घटकांची संख्या लिहा एवढंच सोडवायचं आहे. म्हणजे फक्त नमुना घटकांची संख्या लिहायची आहे. आता त्यातलं पुढचं आहे बी. वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 25 आहे. म्हणजे बेरीज 25 यायला पाहिजे. घटना बी वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज येणाऱ्या अंकांची बेरीज 25 असणे. बेरीज 25 असणे. आपल्याला बीचा 25 बेरीज असणाऱ्या संख्या शोधायच्या आहेत. आता इथं बघा आपण सगळ्यात शेवटची जर घेतली तर 6 आणि 6 12 होते. म्हणजे 12पेक्षा इथं बेरीज जास्त नाही. म्हणजे 25 बेरीज येईल का मग? नाही येणार. एकही घटक याच्यामध्ये येणार नाही. म्हणजे हा रिक्त संच आहे. म्हणजे इथं आपल्याला नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ बी किती येतील? 0. कारण याच्यामध्ये एकही घटक नाही. म्हणून इथं नंबर ऑफ बी 0 येणार आहे. अशा पद्धतीने दिलेलं उदाहरण काय विचारलं आहे हे व्यवस्थित त्या ठिकाणी वाचून विचार करून आपल्याला सोडवायचं आहे. जेवढं विचारलं आहे तेवढंच सोडवायचं. कारण जास्त सोडवलं तर त्याचे मार्क आपल्याला मिळतच नाहीत. आता पुढचा प्रश्न घेऊया. चौथं गणित. एका महामार्गावरील टोलनाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत जमा होणारा कर रुपयात आपल्याला दिलेला आहे व वाहन संख्या यांची वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून जमा होणाऱ्या कराचे गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढा. इथं जमा कर 300 ते 400, 400 ते 500 आणि वाहन संख्या किती हा चार्ट आपल्याला या ठिकाणी दिला आहे. त्याच्यावरनं आपल्याला गृहीत मध्य पद्धतीने वर्गमध्य काढायचं आहे. गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढायचं आहे. तर या ठिकाणी हे जरी 2 फक्त आपल्याला कॉलम दिलेले असले तरी काही कॉलम आपल्याला वाढवावे लागतात. ते काय आहे ते या ठिकाणी आपण आता उदाहरण सोडताना बघूया. आता इथं वर्ग जमा कर तुम्हाला दिलेला असतो आणि वारंवारता दिलेली असते. ही वारंवारता जी आहे ती 80, 110, 120 ती या ठिकाणी लिहायची आहे.
आणि बाकीचे हे दोन पुढचा वर्ग नंतर पुढचा कॉलम आहे वर्गमध्य, तो दाखवतात एक्स आय ने. तिथे वर्ग काय आहे आपल्याला काय दिलेली माहिती, तर जमा कर दिलेला आहे रुपयांमध्ये. म्हणून 300 ते 400, 400 ते 500, 500 ते 600, 600 ते 700 आणि 700 ते 800. नंतर वर्गमध्य. आता याच्यावरनं आपल्याला यांचा वर्गमध्य काढायचा आहे. आता वर्गमध्य कसं काढतात, तर मग तिथंच मागच्या पानावरती वगैरे कच्च्या पानावर काढला तरी चालतो, की या दोघांची बेरीज करायची भागिले 2. बघा, 300 अधिक 400 हे आपण तोंडी पण सोडवू शकतो. 300 आणि 400 700 भागिले 2. बे एक बे, बे त्रिक 6, 1 उरला, बे पंचे 10, 0. म्हणजे हा किती आला, 350. म्हणजे याचा वर्गमध्य आलेला आहे 350. आता 400 अधिक 500 म्हणजे 400 आणि 500 किती झाले, 900 झाले. आता बेरीज करायची गरज नाही, आपल्या लक्षात आलेलं आहे आता काय करायचं आहे. 900 भागिले 2. बे एक बे, बे चौक 8, 1 उरला, 0 घेतले, बे पंचे 10, 0. 450. म्हणजे इथं जर आपण निरीक्षण केलं, 350 450 म्हणजे 100-100ने वाढत गेला आहे. पुढची सोडवायची काही गरज नाही, काढायची काही गरज नाही. मग 350 450 म्हणजे इथं किती येणार आहे, 550, इथं 650 आणि इथं 750. त्यानंतर आता इथं विचलन आपल्याला काढायचं आहे. ते विचलन काढण्यासाठी इथं विचलन आता काय आहे सूत्र त्याचं बघा, DI बरोबर XI वजा A. आता XI म्हणजे वर्गमध्य वजा ए म्हणजे काय, गृहीतमध्य. इथं जो आपण वर्गमध्य काढलेला आहे त्यातला आपण गृहीतमध्य एक A मानायचं आहे. तुम्ही कोणतीही संख्या मानली तरी उत्तर एकच येतं, सारखंच येतं. आता आपण साधारणतः काय करायचं, मधली संख्या मानायची. म्हणजे ते मधली संख्या कुठली आहे, 550. म्हणजे A बरोबर 550 मानू. म्हणजे गृहीतमध्य A आपल्याला वर्गमध्याची साधारणतः मधली संख्या घेऊन ती इथं आपल्याला मानायची आहे. मग DI बरोबर काय येतं आता, XI वजा A. आता XI म्हणजे काय, तर इथली संख्या म्हणजे वर्गमध्य जी आहे ती संख्या. मग 350 वजा 550 म्हणजे 350मधनं 550 वजा करायचे. बघा आता 350 वजा 550, लहान संख्येतनं मोठी संख्या वजा करायची आहे. म्हणजे 350मधनं 550 जात नाही, म्हणून 550मधनं 350 जाणार आहे. मग 550मधनं 350 गेले 200 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथं काय येणार आहे, वजा येणार आहे. अशा पद्धतीने ही वजाबाकी करायची. तोंडी केली तरी चालते किंवा तुम्ही कागदावर सोडवून केलं तरी चालेल. म्हणजे याप्रमाणे फक्त वजाबाकी करा. या संख्येतनंच ही संख्या वजा करायची आहे. 350 वजा 550 म्हणजे किती आलं, 200 आणि हे वजा येणार आहे. 450 वजा 550 म्हणजे 550मधनं 450 गेले 100 आणि मोठी संख्या वजा आहे म्हणजे इथं वजा येणार. नंतर 550 वजा 550 0. 650 वजा 550 100 आणि 750 वजा 550 200. आता पुढचं आहे वारंवारता. ही वारंवारता आपल्याला या प्रश्नपत्रिकेत जी दिली आहे तीच लिहायची आहे. 80 110 120 70 आणि 40. 80 110 120 70 आणि 40. आता इथं आपल्याला अजून एक कॉलम करायचा असतो, तो म्हणजे एकूणचा. तर इथे एक आडवा आपल्याला एकूण फक्त आपल्याला ही वारंवारतेची आणि ह्या शेवटच्या कॉलमची काढायची आहे.
आता याची आपण बेरीज करून घ्या. 0 0 0 0. 8 आणि 1 9, 2 11, 11 आणि 7 8 आणि 4 22. अच्छा आले 2, 2 आणि 3 आणि 1 4, 420. ही बेरीज काय आहे तर FIची बेरीज आहे 420. आता पुढचं बघा, पुढचा कॉलम काय आहे तर FI गुणिले DI. FI म्हणजे 80 गुणिले 200. तुम्ही इथे लिहिलं तरी चालेल जर तुमच्या लक्षात येत नसेल तर. 80 गुणिले 200, 8 दुणे 16 आणि हे 3 शून्य. यांचा गुणाकार येणार आहे 16,000 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार येतो ऋण. तसंच इथं -100 तुम्ही असं लिहिलं तर चालतं आहे. -100 गुणिले 110. 10 गुणाकार येतो 11 1 11, 11,000 आणि हे वजा. नंतर इथं 0 गुणिले 120. शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार 0 येतो. 100 गुणिले 70 बरोबर 7,000 आणि 200 गुणिले 40 बरोबर 8,000. आता इथं मी आधी हे लिहिलं आहे, परंतु तुम्ही -200 गुणिले 80 लिहिलं तरी गुणाकार तोच येतो. इथं हा गुणाकार आपण केलेला आहे. आता इथं ह्या दोन संख्या ऋण आहेत आणि ह्या दोन संख्या धन आहेत. मग ऋणांची जर आपण बेरीज केली, कारण इथं धन आणि ऋण जर असेल तर इथं समान चिन्हांची बेरीज होते. आता इथं 16,000 आणि 21,000 म्हणजे वजा 27,000 होतील. आणि 8 आणि 7 15,000 हे 15,000 झाले. याला धनचिन्ह आहे म्हणजे 27मधनं 15 गेले 12,000 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा. म्हणजे हे जे उत्तर येणार आहे इथं आपण बेरीज करतोय कोणाची FI गुणिले DI बरोबर वजा 12,000. याप्रमाणे इथं बेरीज करायची आहे. आता D बरोबर D बरोबर समेशन ऑफ FI DI छेद या ठिकाणी समेशन ऑफ FI म्हणजे किंवा FI गुणिले DIची बेरीज छेद FIची बेरीज बरोबर. आता ही बेरीज किती बघा 12,000 ऋण 12,000 छेद 420. हा 0 गेला. आता आपण 4ने इथं भाग झाला, इथं वरती जातोय पण इथं खाली जात नाही, छेदस्थानी जात नाही. मग आपण 2ने भाग दिला समजा. 2 दुणे 4, 2 1 2, 2 6 12 आणि 2 0. पुन्हा 3ने भाग जातोय. 3 7 21, 3 दुणे 6 0 म्हणजे इथं वजा 200 छेद 7 आलेले आहे. आता तुम्हाला इथे भागाकार करता आला तर ठीक, नाही तर तुम्ही साधा भागाकार करू शकता. 7 1 7, 7 दुणे 14, 20मधनं 14 गेले उरले 6, 6 वरती घेतला 0 म्हणजे झाले 60. 7 8 56, 60मधनं 56 गेले 4 उरले, 4वर घेतला 0, 7 5 35, 40मधनं 35 गेले 5 उरले, 5वर घेतला 0, 7 7 49. साधारणतः दशांश चिन्हानंतर 2 संख्यांपर्यंत भाग द्यायचा असतो आणि हे उत्तर येणार आहे ऋण. म्हणून D बरोबर वजा 28 छेद 57 हे उत्तर आलेलं आहे. आता आपल्याला पुढचं सोडवायचं आहे. अजून हे फक्त आपण D काढलेला आहे. आता आपल्याला मध्य काढायचा आहे. तो दाखवतात
एक्सने एक्स बारने बरोबर ए अधिक बार डी. आता ए आपण किती मानला आहे बघा इथं, जो आपण गृहीत मध्य मानतो तो ए 550 अधिक डी म्हणजे ही किंमत आलेली आहे ऋण वजा 28.57. 550 अधिक गुणिले वजा 28.57. आता यांची वजाबाकी करायची. 550.0 दशांश चिन्हांची वजाबाकी करताना व्यवस्थित लिहा. 550 पॉईंट इथं दशांश चिन्हाच्या पुढे संख्या नाही आहे, ही पूर्ण संख्या आहे म्हणून आपण .00 घेतलं आहे वजा 28.57. 10 7 गेले 3 हातचा 1. 5 आणि 1 6. 10 6 गेले 4 दशांश चिन्ह हातचा 1. 8 आणि 1 9. 10 9 गेले 1 हातचा 1. 2 आणि 1 3. 5मधनं 3 गेले 2 5 5. म्हणजे मध्य बरोबर 521.43. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जमा होणारा कर हेच उत्तर आहे. जमा होणाऱ्या कराचा मध्य रुपये 521.43 आहे. याप्रमाणे हे गृहीत मध्याचे उदाहरण सोडवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 3 आपण पूर्ण केलेला आहे. प्रश्न 4 आणि 5 सोडवून त्याचं पूर्ण स्पष्टीकरणासह व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. आणि अजूनही पुढचे काही प्रश्नपत्रिका मी बोर्डाच्याच SSC बोर्डाच्याच प्रश्नपत्रिका मी अपलोड करणार आहे. पण त्या प्रश्नपत्रिकांचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा पाठवा, म्हणजे जेणेकरून त्यांनाही प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे मार्क चांगले मिळू शकतील आणि त्यांचाही फायदा होऊ शकेल. थँक्यू.